नमस्कार मंडळींनो, सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये। मंडळींनो, कधी आपल्याकडे अचानक पाहुणे आले किंवा एखादे फंक्शन असो किंवा एखादी बर्थडे पार्टी असो, अशा वेळेस काय करावे सुचत नाही किंवा रोज खायला काय बनवावे सुचत नाही। अशा वेळेस आपणास ही रेसिपी उपयोगी पडते। सिंपल, साधी, सोपी अशी रेसिपी आहे। तर तुम्ही म्हणाल कोणती रेसिपी? तर आज आपण करणार आहोत छोले भटुरे। छोले भटुरे हे खूप मस्त आणि पौष्टिक असतात। छोले भटुरे व सलाड असे आज आपण करणार आहोत। तर चला बघूया त्याचे साहित्य। तर आज आपण करणार आहोत छोले भटुरे। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहतो आहोत। आपल्याला भटुरे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे मैदा किंवा गव्हाचं पिठाचेही तुम्ही करू शकतात, पण मी इथे मैदा घेतलेला आहे। हा 1.5 कप, ह्या कपाने 1.5 कप इतका मैदा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अर्धा कप इतका रवा घेतलेला आहे। रवा तुम्ही कोणताही जाड मोठा कोणताही घेऊ शकता। आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला लागणार आहे मीठ, बेकिंग पावडर आणि त्याचबरोबर हा बेकिंग सोडा। हे साहित्य आपल्याला भटुरे बनवण्यासाठी लागणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला दही सुद्धा लागणार आहे। दह्यामध्ये ते आपण भिजवणार आहोत। तर हे भटुरे बनवण्याचं साहित्य। आता आपल्याला छोले बनवायचे, तर छोले बनवण्यासाठी काय लागणार आहे ते आपण पाहूया। तर हे छोले म्हणजे काबुली चणे, हे मी रात्रीचे 1 वाटीभर घेतले आणि भिजत टाकले रात्रभर आणि मग ते काढून ठेवले आणि स्वच्छ धुवून घेतले 2-3 पाण्याने आणि ते मी इथे साईडला ठेवलेत। आता त्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे हा एक मोठा कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या, या आपल्याला गार्निशिंगसाठी लागणार आहे। त्याचबरोबर इथे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो जे घेतले आहे ते असे क्रशसारखे बारीक केलेले आहेत। एकदम पेस्ट नाही केली, तर थोडे बारीक करण्यासाठी मी हे केलेले आहे, मिक्सरमध्ये फिरवलेले आहे। त्याचबरोबर इथे आपल्याला लागणार आहे अद्रक लसूण, हा पण क्रश केलेला आहे, पेस्ट नाही। तर आपल्याला जितकं लागेल त्यानुसार आपण ते घेणार आहोत। त्याचबरोबर इथे कोथिंबीर घेतलेली आहे। तर नुसती कोथिंबीर नाही घेतली, तर त्याच्याबरोबर ह्या जाड काड्या असतात त्या पण इथे मी बारीक कापून घेतलेले आहे। ते आपण मसाला बनवताना टाकणार आहोत, त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते। त्याचबरोबर इथे लाल मिरची पावडर, साधी खायची आपली लाल मिरची पावडर आहे ती घेतलेली आहे। धने घेतलेले आहे, धने पावडर, जिरे पावडर घेतलेली आहे आणि हळद घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे काश्मीरी मिरची मी घेतलेली आहे, ती आपल्याला एखादा चमचा टाकणार आहोत। त्याचबरोबर इथे छोले मसाला घेतलेला आहे। इथे ब्रँड दाखवत नाही म्हणून मी उलटा केलेला आहे। तर तुमच्याकडे ज्या ब्रँडचं असेल त्या ब्रँडची तुम्ही छोले मसाला घेऊ शकतात। त्याचबरोबर आमचूर पावडर ही मी त्यामध्ये टाकणार आहे, कारण छोले करताना आमचूर पावडर टाकणे हे खूप आवश्यक असते, खूप छान अशी त्याची टेस्ट लागते। त्याचबरोबर आपल्याला कसुरी मेथी लागणार आहे, मीठ लागणार आहे, जिरे लागणार आहे, अख्खे जिरे। आणि आपल्याला शिजवताना त्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला लवंग, मिरी, दालचिनी आणि वेलदोडे हे आपल्याला लागणार आहे। ते मी याच्यात 2-2, 4-4 असे काढून घेतलेले आहे। त्याचबरोबर तमालपत्र, हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे। तर आधी आपण काय करूया, छोले शिजायला टाकूया आणि मग भटुरेचं पीठ मळून घेऊया। तर सर्वप्रथम आपण छोले शिजवून घेणार आहोत। तर हे 1 वाटीभर कच्चे मी काबुली चणे किंवा छोले म्हणतात, हे लहान किंवा मोठे असे कोणत्याही प्रकारात भेटतात। तुम्हाला जे आवडत असेल ते घ्या। आत्ता सध्या माझ्याकडे मोठे आहेत, तर ते मी याच्यामध्ये कुकरमध्ये टाकून दिलेले आहे। त्याचबरोबर आपण एक कपडा घेणार आहोत आणि कपड्यामध्ये एक व्हाईट कलरचा घ्यायचा, कोणताही व्हाईट रंगाचा जो कपडा असेल तो घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण हे मसाले सर्व टाकणार आहोत। त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मोठी विलायची, छोटी विलायची 2 टाकलेले आहेत आणि ही दालचिनीचे थोडासा तुकडा तो टाकलेला आहे आणि त्याचबरोबर
3-4 लवंगा आणि 3-4 मिऱ्या. कारण आपण हे असेच अख्खे त्याच्यामध्ये टाकले तर आपल्याला निवडून काढण्यासाठी खूप त्रास होतील, म्हणून आपण त्याच्यामध्ये पुडसोंडी करून आपण टाकणार आहोत. कारण आपल्याला त्याची टेस्ट हवी आहे, पण हे दाताखाली यायला नको म्हणून आपण काढण्यासाठी आपल्याला ते वेगळे टाकावे लागतील. त्याचबरोबर आता हे तमालपत्र आपण हे असंच टाकून देणार आहोत याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये ह्या छोल्यांना थोडासा काळा रंग यायला पाहिजे. तर काळा रंग कसा येणार, तर याच्यामध्ये आपण ह्या पुडसुंडीमध्ये आपण चहा पावडर ही त्याच्यामध्ये टाकणार आहोत. आता 1 चमचाभर आपण इथं चहा पावडर आपण याच्यामध्ये टाकली आहे. आणि आता आपण हे सर्व व्यवस्थित बांधून घ्यायचे. आता जर हा इथे रंगीत कपडा वापरायचा नाही, कारण आपण शिजवतो आहे. तर शिजवताना एखाद्या वेळेस गरम झाल्यामुळे काय होतं की रंग त्याचा उतरू शकतो, म्हणून प्रत्येक वेळेस काही पण शिजवताना व्हाईट रंगाचा किंवा पांढऱ्या रंगाचा कपडाच वापरायचा. हे एकदम परफेक्ट आपण लक्षात ठेवायचं आहे, कारण त्याच्यामुळे आपले छोले असे वेगळ्या रंगाचे होणार नाही. आपल्याला जो हवा असेल तोच कलर तिथे होणार आहे. आता याची पुडसुंडी आपण केली. ही पुडसुंडी आपण याच्यामध्ये टाकून द्यायची. आपण तमालपत्रही याच्यात टाकलं आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. तर एकदम थोडंसं अर्ध्या चमच्यापेक्षाही कमी इतकं मीठ टाकलेलं आहे. आणि याच्यात 1 ते सव्वा चमचा 1 ते सव्वा ग्लास पाणी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. थोडंसं पाणी टाकलेलं होतं, अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकून देऊ, कारण हेच पाणी आपल्याला यूज करायचं आहे. तर साधारणतः दीड ग्लास इतकं पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि आता याचा मी गॅस लावून शिजायला ठेवते. तर साधारणतः 4 शिट्ट्या होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. तर आता मी हे शिजायला ठेवते. आता मी काय केलं, हे शिजण्यासाठी ठेवलं आहे. आपला वेळ वेस्ट जाऊ नये म्हणून आता मी भटुऱ्यांचं पीठ मळून घेते. कारण भटुरे करण्यासाठी त्या पिठाला साधारणतः 1 ते 2 तास आपल्याला रेस्ट द्यावी लागते. पण त्याच्यासाठी एक वेगळी ट्रिक आहे, ते मी तुम्हाला सांगते. तर भटुऱ्यांचं पीठ मळण्यासाठी मी इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे. कारण थंडीचे दिवस असल्यावरती भटुरे करण्यासाठी जो वेळ लागतो तो खूप लागतो. तर तो वेळ वाचवण्यासाठी आपण इथे कडक असं गरम पाणी केलेलं आहे. हे पाणी मी गरम करून ठेवलेलं आहे. आणि आता आपण कृती पाहून घेऊया. तर हे साधारणतः आपलं अर्ध्या वाटीपेक्षाही थोडंसं कमी आपलं दही आहे, ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं. हे दही कसंही असो, आंबट असो किंवा थोडंसं व्यवस्थित असो तरी चालेल. कारण कशाही प्रकारचं दही जर असलं तर काही हरकत नाही. आणि आता जेवढं आपण दही घेतलं आहे तेवढंच आपण याच्यामध्ये हे गरम पाणी थोडं टाकून घ्यायचं आहे. म्हणजे जितकं आपण दही घेतलं होतं ना तितकंच आपण आत्ता सध्या गरम पाणी टाकलेलं आहे. याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे. आणि हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं, कारण याच्यामध्ये दह्यामध्ये गुठळ्या वगैरे असतात त्या मोडून जातील. आणि याच्यामध्ये आता आपण साधारणतः हा अर्धा चमच्यापेक्षाही थोडंसं कमी आपण बेकिंग पावडर आपण याच्यामध्ये टाकून देणार आहोत. कारण आपलं पीठ जे आहे हे 1.5 कप इतकं पीठ आहे आणि अर्धा कप इतका रवा, म्हणजे 2 कप आपलं साधारणतः बॅटर आहे. आणि आता याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर टाकली आहे. आणि बेकिंग सोडा हा साधारणतः 2 ते 3 पिंच इतका आहे, म्हणजे पाव चमच्यापेक्षाही अर्ध म्हटलं तरी चालेल इतका आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि तोही व्यवस्थित हलवून घ्यायचा. तर हे सगळं साहित्य आपण काय करायचं, व्यवस्थित हलवून घ्यायचं. कारण आपण दही टाकलेलं आहे त्याच्यावर त्याला फसफसपणा थोडासा येतो. आणि आता याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये टाकण्यासाठी मीठ लागणार आहे. तर मीठ आपल्याला ज्या पिठाला जेवढं आवश्यक असेल त्या हिशोबाने टाकायचं. तर मी साधारणतः अर्धा चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे. आणि आता काय करायचं की हा रवा जो आहे हा अर्धा कप आहे तो आपण याच्यामध्ये टाकून द्यायचा. हा चाळून घेतलेला आहे. आणि
हे जे पीठ आहे हे पण आता हे काढून घेऊ आधी, कारण तो रवा सगळीकडे असा मिक्स झाला पाहिजे. आणि आता आपण एखादा मिनिट आपण इथं ठेवून देऊया, म्हणजे ते सगळीकडे तो व्यवस्थित असा ओला होईल. आता काय करायचं, आपलं 1.5 कप इतका आपण मैदा घेतलेला आहे. जर तुम्हाला गव्हाची आवडत असेल तर तुम्ही गव्हाचं पीठही चाळून कपड्याने चाळून घ्यायचं आणि तेही मैद्यासारखंच होतं, तर तेही तुम्ही पौष्टिक म्हणून टाकू शकता. पण इथे मी मैदा घेतलेला आहे, ते आपण थोडं थोडं करून सगळीकडे टाकू आणि मळून घेऊया. ते व्यवस्थित आधी चमच्याने काढून घ्यायचं आणि नंतर हाताने व्यवस्थित तसं मळून घ्यायचं आहे. हे पीठ मी असं व्यवस्थित मळून घेतलं आणि त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे. थोडं पातळ वाटत होतं म्हणून थोडंसं अगदी पीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मैद्याचं, आणि ते पीठ व्यवस्थित मळून घेतलं. आणि आता हे सगळं मी झाकून ठेवते, तोपर्यंत आपला थोडासा वेळ पण जाईल त्याला भिजण्यासाठी लागणारा, आणि तोपर्यंत आपले हे छोले पण तयार होत आहे. तर हे मी साईडला ठेवून देते, गरम जागेत ठेवायची. पण आता आपण पीठ मळून ठेवलेलं आहे आणि आपल्या शिट्ट्या पण पूर्ण झालेल्या आहेत, पण त्याची वाफ म्हणजे पूर्ण वाफ निघून जाण्यासाठी आपण त्याला तसंच ठेवलेलं आहे. तशीच वाफ काढायची नाही, पूर्ण वाफ त्याची संपू द्यायची आणि नंतर आपण ते उघडणार आहोत. म्हटलं तोपर्यंत आपला वेळ वाया जाणार नाही, म्हणून मी सलाड तयार करून घेते आपल्याला त्याच्याबरोबर खाण्यासाठी. तर इथे मी एक मोठा असा कांदा त्याचे स्लाइस केलेले आहे, म्हणजे गोल स्लाइस जे असतात ना ते केले, आणि सगळे त्याचे भाग वेगवेगळे मोकळे केलेले आहे. एकदम साधं सिंपल असं सलाड आहे, त्याच्याबरोबर खाण्यासाठी एकदम सुंदर लागतं. तर हे मी त्याचे सगळे पार्ट वेगवेगळे केलेले आहेत. आता आपण काय करायचं, त्याच्यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर आहे ना, ती आपण त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर ही थोडीशी आपण टाकून द्यायची आहे. ही खूप तिखट नसते पण खायला खूप मस्त लागते. अगदी पिंचभर आपण त्याच्यामध्ये टाकलेली आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आपण टाकणार आहोत. तर हे ज्यावेळेस खायचं असतं त्याच वेळेस करायचं, नाही तर याला पाणी सुटतं. तर हे करून आपण फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो. तर इथं एकदम पिंचभर इतकं मीठ टाकलेलं आहे मी. आता काय करायचं, याच्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर टाकणार आहोत. थोडी आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत आणि थोडासा आपण चाट मसाला टाकणार आहोत. आणि हलकासा आपण त्याच्यात पिंचभर इतका आपण चाट मसाला टाकणार आहोत. याच्यात तुम्हाला हवं असेल तर थोडंसं लिंबू पण पिळून टाकू शकतात. आणि खूप आंबट नको असेल तर इतकंच आंबट ठीक आहे. तर आपण हे सगळं व्यवस्थित आधी काढून घ्यायचं आहे. आता हे काढून ठेवले आहे आपण, आणि आता आपण हे सगळं फ्रीजमध्ये ठेवू, आणि ज्यावेळेस सर्विंग करायचं त्यावेळेस आपण ते बाहेर काढणार आहोत. पण आपल्याला खूप उशीर असेल तर हे सगळं करायचं, फक्त मीठ टाकायचं नाही, आणि मीठ ज्यावेळेस सर्व करायचं त्यावेळेस टाकायचं आणि सर्व करायचं, म्हणजे त्याला जास्त पाणी सुटणार नाही. तर हे आपलं मस्तपैकी असं हे तयार झालेलं आहे. हे आपण साईडला आपण किंवा फ्रीजमध्ये मी ठेवून देते. तर आता बघा आपल्या कुकरचा प्रेशर पूर्णपणे असा निघालेला आहे. तर आपण काढून पाहूया आपले छोले शिजले की नाही. ते व्यवस्थित मस्त असे शिजवून घ्यायचे आहे. हे पहा, याने मस्त असा कलर पण असा काळसर दिलेला आहे. आपण थोडक्याच प्रमाणात चहा पावडर टाकल्यामुळे त्याला खूप कलर आपण आणलेला नाही, पण त्याचा कलर बदललेला आहे. तर आपण ते छोले पाहूया. हे पहा, हे मस्तपैकी झालेले आहेत आणि याने शिजलेले आहेत, छान शिजले गेलेले आहेत. तर आता आपण छोले करून घेऊया. आता काय करायचं, आपण
की आपण जे साहित्य याच्यामध्ये जे टाकलेलं होतं ती पुरचुंडी आपण साईडला काढून घेणार आहोत आणि ही वाया जाऊ द्यायची नाही, कारण थोडंसं पिळून घेऊ आधी, पण गरम आहे ते. याच्यातले मसाले काढून घ्यायचे आणि चहापत्ती टाकून द्यायची आणि हे मसाले आपण कोणत्याही भाजीसाठी किंवा कशासाठी आपण थोडेसे वाटणामध्ये टाकून वाटून यूज करू शकतो. आणि हे जे तमालपत्र आहे ते पण साईडला हे काढून घेणार आहे. म्हणजे आपण जेवढे मसाले टाकले होते ते सगळे काढून घेतले आहेत आणि त्याचा अर्क आपल्याला जे लागत होता तो आपल्या याच्यामध्ये सगळा उतरला गेलेला आहे. आता आपण छोल्यांचं छोले बनवून घेऊया. एकदम साधी सिंपल रेसिपी आहे ही. तर कढई ठेवली आणि थोडीशी गरम करायला ठेवली. आता आपण कढई तापायला ठेवली आहे आणि याच्यात साधारणतः 2 ते 3 मोठे चमचे आपण तेल टाकलेलं आहे. आता ते तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडेसे जिरे. आता तेल गरम झालेलं आहे. आता आपण अर्धा चमचा इतके जिरे आपण त्यात टाकणार आहोत, कारण कोणतंही कडधान्य जर म्हटलं तर ते पचण्यास अवघड असतं, म्हणून थोडेसे जिरे आणि हिंग हे टाकणं खूप गरजेचं आहे. थोडंसं आपण हिंग पिंचभर आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता आपले जिरे थोडेसे तडतडले आहे. आता आपण काय करूया, त्याच्यामध्ये ह्या 2-1 मिरच्या, म्हणजे एकच मिरची आहे त्याचे 2 तुकडे केलेले आहे, ते आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया. आणि आता आपण त्याच्यामध्ये हा एक मोठा कांदा आपण त्यामध्ये टाकून द्यायचा. बारीक चिरलेला कांदा आहे. तुम्हाला जितकं बारीक चिरता येईल तितकं तुम्ही बारीक चिरा, कारण त्याची टेस्ट खूप छान लागते मग. आणि मोठे मोठे ठेवले ना तर ते खूप असे दाताखाली खूप येतात ते. आणि हे व्यवस्थित आपल्याला ब्राऊन थोडासा रंग होईपर्यंत आपल्याला भाजायची आहे कांदा. गॅस थोडासा मोठा केला तरी चालेल. गॅस थोडा मोठा करूया आणि हे व्यवस्थित आता आपण भाजून घेऊया. ह्या मिरच्या ज्या टाकल्या आहे ह्या खूप तिखट नाही, एकदम पोपटी रंगाच्या ज्या मिरच्या असतात ना भावनगरी, त्यापैकी मी ह्या 2 मिरच्या टाकलेल्या आहेत. तुम्हाला तिखट मिरच्या हव्या असतील तर तुम्ही तिखट मिरच्या ज्या एकदम हिरव्या असतात त्या टाकल्या तरी चालेल. आता याचा रंग व्यवस्थित असा बदलूया आपण व्यवस्थित, म्हणजे डार्क रंगापर्यंत आपण थोडंसं त्याला फ्राय करायचं आहे कांद्याला. याने थोडासा रंग आता बदललेला आहे. हे पहा, याचा रंग मस्त असा किंचितसा ब्राऊन झालेला आहे. आता आपण 1 चमचाभर आपण त्याच्यामध्ये ही अद्रक आणि लसूण एकत्रच मी क्रश केलेलं आहे ते आपण टाकायचं आहे. तुम्हाला तर आवश्यकता जास्त वाटत असेल तर थोडं वाढवा टाकलं तरी चालेल, पण साधारणतः 1 चमचा इतका मी क्रश टाकलेला आहे. पेस्ट नाही टाकलेली, क्रश टाकलेला आहे. पेस्ट जर टाकली ना तर ते कांदा भाजताना एकदम खाली लागते आणि मग पूर्ण असं खराब आपल्या लागल्यासारखं ते वाटतं. म्हणून आपण थोडंसं क्रश टाकलेलं आहे आणि थोडंसं आपण हलकासा त्याचा रंग बदलणार आहोत. आणि ते बदलून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हे 2 टोमॅटो मध्यम आकाराचे. ते मी थोडेसे क्रश केलेले आहे, खूप पेस्ट नाही केलेली, पण पेस्ट सारखेच थोडेसे केलेले आहे, म्हणजे हलकेसे क्रश केलेले आहे. आणि ते व्यवस्थित आता आपण मिक्स करायचे आहे त्याच्यात. आता आपण याच्यामध्ये टोमॅटोची क्रश केलेली पेस्ट टाकलेली आहे. थोडीशी हलकीशी पेस्ट केलेली आहे, खूप पेस्ट नाही केली, एकदम हरकसं दरदरा म्हणतो ना आपण तसं आपण ते वाटून घेतलेलं आहे. आणि ते व्यवस्थित आता आपण फ्राय करणार आहोत, कारण टोमॅटोचं पाणी याच्यामध्ये पूर्ण आटलं गेलं पाहिजे. आणि थोडंसं साईडने जेव्हा तेल सुटेल
तेव्हा इतर मसाले आपण टाकणार आहोत, म्हणजे आपला टोमॅटो आणि कांदा दोन्ही पण आपले शिजले जातील. हे पहा, साईडने असं थोडं थोडं तेल सुटलेलं आहे. आता आपण काय करू, थोडा गॅस बारीक करूया आणि आता आपण इतर सर्व मसाले टाकून देऊया. यात टाकणार आहोत आपण धने पावडर, ती 1 चमचा आहे, ती आपण याच्यामध्ये टाकून दिलेली आहे. त्याचबरोबर जिरा पावडर ही साधारणतः पाव चमच्यापेक्षाही कमी इतकी आपण त्यात टाकलेली आहे. त्याचबरोबर 1 चमचाभर आपण साधं लाल तिखट, म्हणजे आपण रोजचं जे खातो ना ते टाकलेलं आहे, किंवा तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्या हिशोबात तुम्ही तिखट टाकायचं आहे. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये टाकणार आहोत आपण पाव चमच्यापेक्षाही थोडीशी कमी अशी हळद. आणि त्याचबरोबर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत काश्मीरी लाल मिरची पावडर. ही फक्त रंगासाठी आपण टाकतो आहे, याला तिखटपणा खूप कमी असतो, तर ती आपण यामध्ये टाकलेली आहे. आणि आपला हा छोले मसाला, हे 5 वालं जे पॅकेट असतं ना ते पूर्ण पॅकेट मी, किंवा आवश्यकता जितकी असेल त्या हिशोबाने आपण टाकणार आहोत. आधी आपण थोडं टाकून बघू किती होतं आणि मग नंतर बाकीचं टाकू. थोडंच आहे तर मी पूर्ण 1 पॅकेट पूर्ण टाकलेलं आहे. आता हे सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं व्यवस्थित. आता काय करायचं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत ही कसुरी मेथी. ही साधारणतः 1 चमचा इतकी आहे, ती आपण याच्यामध्ये मसाल्यातच टाकून देणार आहोत. कारण कसुरी मेथी टाकणं खूप गरजेचं आहे, कारण त्याशिवाय हॉटेलसारखी टेस्ट या रेसिपीला येणार नाही. म्हणून कसुरी मेथी जी आहे ही आपण याच्यामध्ये टाकलेली आहे. त्याचबरोबर इथे आमचूर पावडर ही छोले करताना ही टाकणं गरजेचं असतं, कारण त्याच्यामुळे पण खूप मस्त अशी टेस्ट येते. हॉटेलसारखे जर वाटावे असे वाटत असतील तर आमचूर पावडर इथे जरूर टाका. ही साधारणतः पाव चमच्यापेक्षाही खूप कमी आहे, 2 ते 3 पिंच इतकीच आपण टाकलेली आहे. आता हे हलवून घेऊया. आणि आता मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. तर कोथिंबीर जी टाकताना मी याच्या ह्या काड्या ज्या आहेत ना ह्या पण बारीक केलेल्या आहे, तर त्या सर्वप्रथम आपण याच्यामध्ये टाकून देऊया. आणि बाकीची मी ही गार्निशिंगसाठी ठेवते. आता हे मस्तपैकी आपण व्यवस्थित भाजून घेऊया, किंवा थोडंसं पाणी सुटू देऊया याला. हा मसाला भाजण्यासाठी किंचित मी थोडंसं पाणी टाकते आहे. आणि हे थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण व्यवस्थित याला परतून घेऊया. हे पहा, आपल्या मसाल्याला मस्तपैकी साईडनी तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला मसाला छानपैकी फ्राय झालेला आहे. आता आपण हे छोले जे आहे हे पाण्यासकट आपण सर्व टाकून देऊया. इथं सगळे साहित्य आपण काढून घेतलेले आहे. आणि पहा, आपल्या छोल्याचा रंग किती मस्त असा आलेला आहे. अमृतसरी छोले जे म्हणतो ना, किंवा पंजाबी छोले, तर त्या प्रकारचा हा छोल्याचा प्रकार आहे. त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकून आपण हे पाणी पण त्याच्यामध्ये टाकून देऊया. व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं. खूप मस्त असा हा छोल्याचा प्रकार झालेला आहे. आता हे व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं. आणि किती आपल्याला ग्रेव्ही करायची त्यानुसार आपण जे पाणी गरम करून ठेवलेलं आहे तेच पाणी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. तर अजून मी थोडंसं पाणी टाकते. हे पण धुतलं जातं, तर ते हेच पाणी मी याच्यामध्ये टाकून देते बस. आणि हे साईडला ठेवते आणि थोडंसं व्यवस्थित हलवून घेऊया.
आता याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकायचं आहे. शिजवताना पण आपण मीठ टाकलेलं आहे, तर तो हिशोब पाहून आपण मीठ टाकायचं आहे. तर मी साधारणतः अर्धा चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे. चेक करणार आणि मग जर वाटत असेल तर परत थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि याला थोडीशी उकळी बारीक गॅस करून झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं आपण त्याला ठेवून देऊया आणि नंतर झाकण काढून त्याला शिजवूया. म्हणजे त्याची ग्रेव्ही आपलं तरी जी आहे ती तशीच राहील. आता आपण छोले इथं झाकण ठेवून शिजायला ठेवलेले आहेत आणि तेल इकडे मी साईडला गरम करायला ठेवलं आहे भटुरे करण्यासाठी. तर आता आपलं पीठ पण आपलं मस्तपैकी झालेलं आहे. हे गरम पाणी वापरल्याची ट्रिक आहे, नाहीतर याला 2 तास तर कंपल्सरी ठेवावे लागतात, तेव्हाच हे छान भटुरे तयार होतात. पण आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आपण त्याला गरम पाणी टाकून आणि गरम ठिकाणी ठेवलं आहे, त्याच्यामुळे ते असे मस्तपैकी झालेले आहेत. तर आपल्याला जितके भटुरे आणि जशा प्रकारचे करायचे आहेत तशा प्रकारचे भटुरे आपण करू शकतो किंवा त्या साईजचे आपण गोळे तयार करून घेऊया. मी खूप मोठे नाही आणि खूप लहान नाही, असे मीडियम साईजचे गोळे करून घेते आहे. तर साधारणतः असा छोट्या साईजचा गोळा मी तयार करून घेतलेला आहे. याच्यापेक्षा मोठे मोठे भटुरे पण मिळतात, पण मी खूप मोठे नाही करणार, छोटे छोटेच करते आहे. 5-1 भटुरे मी तुम्हाला करून दाखवते आणि नंतर ज्यावेळेस आम्हाला खायचं असेल त्यावेळेस मी बाकीचे करून घेणार. आता हे 4 ते 5 भटुरे मी कशी करायचे ते दाखवते. हे सगळे गोळे आपल्याला जेवढ्या साईजमध्ये करायचे आहे तेवढे काढून घेतलेले आहेत. खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही, असं मस्तपैकी आपण हे पीठ तयार करून घेतलेलं आहे. आणि इकडे आपलं तेल पण गरम होतं आहे. आता आपले भटुरे पाहूया. छानपैकी त्याला वाफ येते. थोडंसं आपण पाणी कमी असावं म्हणून मी थोडंसं त्याला आटवण्यासाठी झाकून आणि टेस्ट पण त्याच्यामध्ये छान उतरेल म्हणून ते झाकण ठेवून मी शिजण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आता हे 4 ते 5 आपण गोळे घेतलेले आहे आणि याला आपण थोडं असं आता तेल लावून घेऊया. आता करताना काय करायचं, ही जी कोथिंबीर आहे याचे फक्त पुढचे पानच घेतलेले आहे आणि ते पण खूप नाही घ्यायचे, थोडेच पानं घ्यायचे आणि आपण याला सगळ्यांना असं लावून घेऊया. कारण जर आपण त्याच्यामध्ये दांड्या वगैरे जर घेतल्या तर ते चीज जाऊन ते फुलणार पण नाहीत आणि त्याला होल पडल्यामुळे तेल पण आतमध्ये जाऊ शकतं. म्हणून फक्त पानं घेतलेली आहे. हे आपले डेकोरेशन पार्ट म्हणून याचा उपयोग आपण करणार आहोत. दिसायला पण खूप छान दिसतात आणि चव पण छान लागते याची. असे छान पदार्थ केल्यावरती घरचे दारचे सगळ्यांनाच खूप आवडतात, पाहुणे पण खुश होतील. तर हे असे थोडे हलके मी सगळीकडे लावून घेतलेले आहे, बाकीचे ठेवून देते. आता हे काय करायचे, लाटून घ्यायचे. आता हे मी करून साईडला त्याचे गोळे करून ठेवलेले आहे. हे थोडंसं प्रेस करायचं आहे आणि आपलं तेल पण असा मस्तपैकी गरम होतंय. करताना ते खूप असे कडक तेलात तळायचे आहे. आता आपली भटुरी झाली, आपण गॅस आधी बंद करून देऊया तो. तर आता हे आपण हलके असे व्यवस्थित लाटून घ्यायचे आहे. खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही. तर आता तुम्ही भटुरे कसेही करू शकतात, गोल करू शकतात किंवा असे लंब गोलाकार असे करू शकतात. तर मी थोडेसे लंबच असे करणार आहे आणि मस्तपैकी हे सगळे मी करून ठेवते आणि मग तुम्हाला तळताना दाखवते. आता मी हे 4 ते 5 भटुरे लाटून घेतले, म्हणजे आपण पुऱ्या म्हणतो, तर पुऱ्यांचाच प्रकार आहे. तशा प्रकारचे हे भटुरे मी लाटून घेतलेले आहे. आणि तेल हे खूप कडक करायचं, कारण कडक तेलातच ते मस्तपैकी असे फुगतील.
आणि ज्यावेळेस टाकायचं त्यावेळेस हा जो कोथिंबीर लावलेला भाग आहे ना, हा वरती आपण करायचा आणि व्यवस्थित त्याच्या कडा व्यवस्थित मस्त लाटून घ्यायच्या आणि हे टाकायचं आणि याच्यावर थोडंसं तेल टाकून मस्तपैकी याला प्रेस करायचं. ते पण मस्त आपला भटुरा असा फुलतो आहे. आणि आता आपण साईडला आपण हे करून घेऊया. खूप असे मस्त सॉफ्ट असे भटुरे आपले तयार झाले. आता मी साईडला काढून घेते. दुसराही आपण टाकून घेऊया. थोडं प्रेस करायचं. ते पण मस्तपैकी आपला भटुरा असा मस्तपैकी फुगला जातो. सगळ्या बाजूनी टम्म असा हा फुगला जातो. खूप मस्त भटुरा लागतो हा आणि सॉफ्ट पण, कारण आपण त्याच्यात बेकिंग पावडर आणि थोडा किंचितसा सोडा टाकलेला आहे आणि क्रिस्पी होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये रवा पण टाकलेला आहे, म्हणून तो खूप छान असा लागतो. व्यवस्थित आपण काढून घेऊया आणि आता हा पण काढून घेऊया. मस्त असा भटुरा तयार झालेला आहे. आता मी बाकीचे पण करून घेते. हे पहा, हे माझे छानपैकी मस्त असे भटुरे मस्त फुगलेले आहे आणि छान मी तळून घेतलेले आहे. आता मी हे छोल्यांबरोबर सर्व करते. मस्त असे आपले छोले भटुरे हे मी सर्व केलेले आहे. छोले सर्व करताना मी त्याच्यामध्ये अद्रकचे असे तुकडे असे आपण कट करून घेतलेले आहे, म्हणजे उभ्या स्लाईस एकदम बारीक बारीक, त्या 1 ते 2 अशा मी टाकलेल्या आहे. हा लच्छा प्याज किंवा कांदा हा आपण तयार केला तर तो ठेवलेला आहे. आणि हे आपले भटुरे मस्त असे टम्म फुगलेले असे आपले भटुरे. त्याचबरोबर त्याच्याबरोबर मी हे लिंबू पण दिलेले आहे, कारण जर कोणाला अजून आंबट हवं असेल तर लिंबू ठेवलेले आहे. आणि याच्यामध्ये ही तळलेली मिरची. तर असा साधा सोपा आणि मस्त असा मेनू मी तयार केलेला आहे. तर हा मेनू तुम्हाला कसा वाटतो हे मला नक्की कळवा. त्याचबरोबर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि त्याचबरोबर जर कोणी नवीन कोणी पाहत असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, कारण मी असे नवनवीन व्हिडिओ जेव्हा टाकणार तर त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम येईल, जेणेकरून तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही आणि पहिला तुम्हाला पाहण्यास भेटेल. तर कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा. धन्यवाद.